तर मित्रांनो तुम्ही म्हणता चला यो काय नवीन विषय आहे ते तुम्हाला शेवटला सांगतो, ब्लॉग पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणी, स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. लय दिवसात आज नवीन ट्रिप काढलेली, ती पण कुठं तुम्हाला लगेच ब्लॉग मध्ये कळेल. कारखान्यात आल्या इकडे आम्हाला लावलं मेंटेनन्सच्या कामाला. मशीनच्या शेजारी झाडा आणि भुस्सा होता, कारण आपण आलो साखर कारखान्यामध्ये. साईडला पहिल्यांदा पत्र होतं, ती पत्र काढायला लावलं, नंतर मग ती झाड तोडायला लावली आपल्याला. टाकीवर छोटी झाड होती म्हणून शिंद्याला लावलं झाड तोडायला. अलीकडच्या साईडने काय पत्रा निघणार म्हणून तिकडच्या साईडने काय पत्रा निघते का बघाल ते. पत्र्यावर जास्त भुसा आणि माती होती, त्यामुळे काय पत्र इकडच्या तिकडे हलेनं झालतं. वरचा भुसा आणि माती जरा खाली टाकून पत्र पाडलं, नंतर चालू बघा कारखान्यात झाली जेवाय सुट्टी. आम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये ते काय माहित नाही, पण आम्ही ज्या डिपार्टमेंट मध्ये त्या डिपार्टमेंट मध्ये वाईन काढली जाते. आणि कारखान्याचा सीझन संपल्यामुळे आता सगळं मेंटेनन्सचे काम असतात, त्यामुळे आम्हाला मेंटेनन्सला पाठवलेलं. कॉलेजमध्ये असताना सर्वांनी वॉर्निंग दिली की कारखान्यात जाताना बूट घालून जायचं. कॉलेजमध्ये असताना अर्धा तास जेवायला सुट्टी देत होती आणि कारखान्यात आल्यावर 1 तास कंपल्सरी जेवायला सुट्टी होती. जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतली लागलो आणि आपल्या आहे त्या कामाला. ही पाईप खूप गंजलेली होती आणि काढाय बघतो तर काय निघायचे नाव काढत नव्हते. झाडं घाण वगैरे काढून झाल्यानंतर लागलो आता भुस्सा भरायला. तर मित्रांनो तुम्ही म्हणता चला बाकीच काम कराल ती ह्यो काय एकटा उभारलाय, कारण ह्याने भुस्सा भरून दिला मी बाहेर फेकून येत होतो. मशीनच्या शेजारी घाण झाले, सगळे थोडी काढून घेतली. मग आता जरा बसावं म्हणलं. सगळी कामं झालती, फक्त आता मशीन एवढी खोलायची राहिलेली. सुपरवायझरला विचारलं मशीन आता कधी खोलायची, तर त्यांनी म्हणलं उद्या येऊन आपण खोलू. ठेवायचा टाइम झालता, मग आम्ही बॅगा घेऊन चाललो आम्ही आता गेटच्या दिशेने. लवकर बोलेलं म्हणून आज आम्ही गाडी आणलेली. गाडीवरून बसून आलो आता नांद्र्यातनं जायचं आपण वसगड्यातनं जायचं निमणीला. मित्रांनो वेळ झाली, निरपाची भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.